नमस्कार मित्रांनो, मी गणेश. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुमचाही मोबाईल बऱ्याच वेळा हँग होतो, अटकत चालतो. तर मित्रांनो, तुमचा मोबाईल कशाप्रकारे तुम्ही बरोबर करू शकता आणि ही हँगिंग प्रॉब्लेम इथं कशाप्रकारे तुम्ही इथं बरोबर करू शकता, तर यावर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही सेटिंग सांगणार आहे की ज्या सेटिंग केल्यानंतर तुमचा मोबाईल इथं कधीच इथं हँग होणार नाही. तर कोणत्या आहेत तर त्या सेटिंग त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, इतर तुम्हाला तुमच्या मोबाईलची इथं मेन सेटिंग चालू करून घ्यायची आहे. आणि इथं सेटिंग उघडल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला तुमच्या मोबाईलचं इथं लोकेशन इथं बघायचं आहे. तर इथं लोकेशनवर हे ऑप्शनवर तुम्हाला ओके करायचं आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला इथं लोकेशन ऑफ करायला सांगणार नाही. तर इथं तुम्हाला सेटिंग करायची आहे. तर इथं तुम्हाला वायफाय अँड ब्लूटूथ स्कॅनिंग हे ऑप्शन दिसते. तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे. आणि मित्रांनो, इथं बऱ्याचदा काय होते, इथं तुम्ही तुमच्या मोबाईलचं इथं वायफाय बंद करता, ब्लूटूथ इथं बंद करता ऑप्शन ऑन असते तर ऑफ करून टाकता. तर मित्रांनो, इथं काय होते, हे स्कॅनिंग तुमच्या मोबाईलमध्ये वायफाय स्कॅनिंग आणि ब्लूटूथ स्कॅनिंग हे चालूच राहते. तर मित्रांनो, याने काय होते, तुमचं बॅकग्राऊंडमध्ये स्कॅनिंग चालू असल्यामुळे मित्रांनो तुमचा मोबाईल इथं हँग होतो. तर मित्रांनो, तुम्हाला इथं काय करायचं आहे, तर हे तुमचं ऑन असेल तर इथं तुम्हाला हे दोन्हीही इथं ऑफ करून घ्यायचे आहे. दुसरी सेटिंग तुम्हाला काय करायची, तुम्हाला प्ले स्टोअर तुमच्या मोबाईलचं गुगल प्ले स्टोअर इथं उघडून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, इथं लोगोवर ओके करायचं आहे. लोगोवर ओके केल्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या मोबाईल या प्ले स्टोअरची इथं सेटिंग उघडून घ्यायची आहे. आणि इथं तुम्हाला नेटवर्क प्रिफरन्स हे ऑप्शन दिसते, तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे. तर इथं ओके केल्यानंतर इथं तुम्हाला ॲटो अपडेट ॲप्स हे ऑप्शन दिसते, तर हे ओके करायचं आहे. इथं मित्रांनो, तुमचं हे ऑन असेल तर इथं तुम्हाला डोंट ऑटो अपडेट ॲप्सवर ओके करायचं आहे. कारण की मित्रांनो, तुम्हाला नोटिफिकेशन येते वेगवेगळ्या ॲपचं येतं. तर इथं ते ॲपचं अपडेट आलं तर हे तुमचं इथं चालू असलं तर मित्रांनो, ते आपोआप तिथं होऊन जाते. कारण की एखादी वायरलेसची जी ॲप्स असली तिचंसुद्धा अपडेट इथं आपोआप होऊन जाते. तर तुम्हाला हे ऑफ करून इथं डोंट ऑटो अपडेट ॲप्सवर इथं ओके करायचं आहे. कारण की मित्रांनो, हे केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्ही बघणार की ती ॲप्स तुमच्यासाठी चांगली आहे काय? तर ते ॲप्स तुमच्यासाठी चांगली असेल तर तुम्ही स्वतःहून तिथं करून घेऊ शकाल. तर मित्रांनो, हे तुम्हाला डोंट ऑटो अपडेट ॲप्सवर ओके करून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, हे झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला तुमच्या मोबाईलची इथं सेटिंग चालू करून घ्यायची आहे. आणि ती सेटिंग चालू केल्यानंतर इथं तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे. तर इथं तुम्हाला ॲडिशनल सेटिंग हे नाव दिसेल, तर याच्यावर ओके करायचं आहे. आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला डेव्हलपर ऑप्शन हे ऑप्शन दिसेल, तर याच्यावर ओके करायचं आहे. इथं ओके केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे. कारण की या डेव्हलपर ऑप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला एक सेटिंग करायची आहे. तर ती कोणती आहे सेटिंग? इथं तुम्हाला बॅकग्राऊंड प्रोसेस लिमिट हे ऑप्शन दिसते. तर इथं तुम्हाला ओके करायचं आहे. मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये जे कोणतीही इथं प्रोसेस चालू असली तर त्याची लिमिट इथं तुम्हाला सेट करायची असते. इथं तुम्ही नो बॅकग्राऊंड प्रोसेसवर सुद्धा ओके करू शकता. आणि मित्रांनो, नाहीतर तुम्ही ॲट मोस्ट वन प्रोसेसवर सुद्धा ओके करू शकता. कारण की मित्रांनो, हे प्रोसेसची तुम्ही लिमिट जर इथं नो बॅकग्राऊंड प्रोसेस केलं तर मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये रिकामी प्रोसेस होणार नाही. तर मित्रांनो, हे केल्यानंतरही तुमच्या मोबाईलमध्ये जो हँगिंग प्रॉब्लेम येत आहे ते बरेचसे बरोबर होऊन जाईल. तर मित्रांनो, हे सेटिंगसुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि मित्रांनो, हे झाल्यानंतर तुम्हाला सेटिंगमध्येच दुसरी सेटिंग चौथी सेटिंग करून घ्यायची आहे. तर इथं तुम्हाला ॲक्सेसिबिलिटी हे ऑप्शन दिसते, तर याच्यावर ओके करायचं आहे. आणि इथं तुम्हाला विजन हे नाव दिसते, तर याच्यावरसुद्धा ओके करून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, याच्यावर ओके केल्यानंतर इथं तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे. आणि मित्रांनो, इथं तुम्हाला रिमूव्ह ॲनिमेशन दिसते नाव. तर मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये ॲप्स असतात तर त्याचंसुद्धा ॲनिमेशन असते. मित्रांनो, इथं कोणत्याही गोष्टीचं तुमच्या मोबाईलमध्ये ॲनिमेशन असते. तर मित्रांनो, ते ॲनिमेशनसुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये हँगिंग प्रॉब्लेम आणू शकते. तर मित्रांनो, इथं काय होते, रिमूव्ह म्हणजे हे तुमचं तिथून
गायब होऊन जाते ॲनिमेशन, म्हणजे ॲनिमेशन तुमच्या मोबाईलमध्ये येत नाही. तर मित्रांनो हे तुम्हाला इथं ऑन करायचं आहे. तर मित्रांनो हे ऑन केल्यानंतर तुम्हाला हँगिंग प्रॉब्लेममध्ये सुद्धा इथं खूप सारा बदल दिसेल, म्हणजे तुमचा मोबाईल हँग होणार नाही. आणि मित्रांनो मी तुम्हाला ज्या 4 सेटिंग सांगितल्या त्या केल्यानंतर तुमचं 101% गॅरंटीच्या सोबत मी सांगू शकतो की तुमचा मोबाईल इथं हँग होणार नाही. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या 4 सेटिंग सांगितल्या त्या तुम्हाला समजल्या असतील अशी मी आशा करतो. आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये.